रंगा पतंगा रेडू हे दोन्ही पिक्चर तुम्ही दोघांनी वेगवेगळे डायरेक्ट केलेले आहेत. एकत्र येऊन हा चित्रपट पावटोलॉजी डायरेक्ट करावा असं का वाटलं? हा सिनेमा एकत्र येऊन दिग्दर्शन करणे ही एक मोठी प्रोसेस होती. एकतर आम्ही आमच्या पद्धतीने काम करत होतो, पुढेही करत राहू. पण ह्या सिनेमासाठी आम्ही निर्मिती एकत्र करायचं ठरवलं. मग निर्मिती एकत्र करायचं ठरलं तर मग दिग्दर्शनही एकत्र करूया अशी एक कल्पना आली आणि मग ते आम्ही करून बघितलं. हा एक प्रयोग आहे. म्हणजे पावटोलॉजी हा एक सगळ्या मिळून प्रयोग आहे. तो प्रोडक्शनमध्ये प्रयोग आहे, तो डिरेक्शनमध्ये प्रयोग आहे, तो रिलीजमध्ये प्रयोग आहे आणि अशा पद्धतीने मराठी माणूस तसा प्रयोगशील आहे. त्याला प्रयोग करायला आवडतं. नाटकावर प्रेम करणारा मराठी माणूस आहे आणि नाटकाला म्हणूनच प्रयोग म्हणतात कारण तो रोज प्रयोग करायचा असतो. तर असं एक प्रायोगिक पद्धतीचं पण कमर्शियल आस्पेक्ट असलेला, कमर्शियल अँगल असलेला असा हा चित्रपट आहे आणि तो आम्ही करून बघितला. या निमित्ताने तो वर्क झाला कारण सगळ्यांना जो काही प्रोडक्शनचा जो अनुभव होता तो सगळ्यांना आनंददायी होता. त्यामुळे हा एक प्रयोग केलेला आहे. सागर सर, प्रवास महत्त्वाचा आहे की डेस्टिनेशन म्हणजे त्याची एंड महत्त्वाचा आहे? कारण की हा चित्रपट आम्ही ऐकलं की आता 12 वर्ष निर्मिती होऊपर्यंत कोविडपर्यंत आला, नाही कोविडमध्ये अडकला आणि आता 5 वर्षानंतर रिलीज होतो. आज ट्रेलर रिलीज झाला, एक टप्पा पार झालेला आहे. 11 तारखेला पिक्चर रिलीज होत आहे. तर त्याबद्दल थोडं या प्रवासाबद्दल सांगा. तुम्ही प्रश्न विचारला प्रवास महत्त्वाचा का डेस्टिनेशन, तर ॲक्च्युली आपण कधीच नेम धरून सिनेमा करत नाही की आम्हाला एक हिट सिनेमा बनवायचा आहे. आम्हाला एक चांगला सिनेमा बनवायचा होता. आमच्यात मुळातच असं होतं की आपण एफर्ट्स घेऊ, जी काही आत्तापर्यंतचं नॉलेज आम्ही जेवढं सिनेमा बनवण्यापर्यंत गेन केलेलं होतं ते पूर्ण त्या सिनेमासाठी वापरू आणि एक उत्तम कलाकृती बनवण्याचा आपण प्रयत्न करू. ती उत्तम आहे की नाही हे लोक ठरवतील. तर त्याचं डेस्टिनेशन ऑफकोर्स अजून ठरलेलं नाही आहे. पण प्रवासातच आहोत आणि तो प्रवास म्हणजे जरी तो रिलीज झाला तरी तो प्रवास चालूच राहील. सोशल सटायर हाच करावा का वाटला आणि एज्युकेशन फील्डमध्ये करावं असं का वाटलं? एज्युकेशन फील्डमध्ये एकतर प्रसाद नामजोश ते स्वतः एज्युकेशन बॅकग्राऊंडमधून असल्यामुळे त्यांना त्याच्यातले इंटरनल धागेदोरे बारीक बारीक एकदम सगळ्या जागा माहीत असल्यामुळे त्या बरोबर त्या सगळ्या स्क्रिप्टमध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यामुळे मला स्क्रिप्टला घेऊन एक पैशाचा सुद्धा डाऊट नव्हता की ही 100% आणि मीच नाही, आम्ही जिथे कुठे स्क्रिप्ट पाठवली कारण प्रसादने लिहिल्यानंतर ऐकलेला मी पहिली व्यक्ती होतो स्क्रिप्ट आणि मग ती पुढे जायला सुरुवात झाली सगळीकडे. तर ऑफकोर्स आमच्या दोघांचा विश्वास होताच, तसाच बाकी कलाकारांनी पण तो दाखवला आणि आता आम्हाला बरं वाटतं की फक्त आम्हीच म्हणत नव्हतो की फिल्म करायचे किंवा हे, आज आमचे प्रेझेंटर पण अटॅच झाले म्हणजे आमच्या व्यतिरिक्त बाकीचे लोक पण त्याच्यावर विश्वास ठेवतात. या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. पावटाच हा शब्द काय घेतलेला आहे ह्याच्याबद्दल? पावटा हा खूप जुना शब्द आहे. अनेक जुन्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. 300-350 वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख सापडतो. रिकाम टेकडी बसलेली पारावरची मुलं त्यांना पावटा म्हणायची पद्धत होती आणि त्यांच्या करवी धान तुडवून घेणे वगैरे असे कामं पूर्वी केली जायची असं एक त्याचे संदर्भ आहेत. ही कथा आहे म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या नावानेच. तर त्या कथेचे अधिकार घेऊन त्याच्यावर स्क्रिप्ट लिहिली आहे आणि तो शब्द जुना असला तरी थोडासा आता विस्मृतीत गेला आहे. तर या निमित्ताने तो नव्याने कॉईन होईल, वेगळा एक शब्द मिळेल आणि तो काही निगेटिव्ह शब्द नाही आहे. तो एक फोर्स आहे तरुणाईचा. तर त्याला तुम्ही कसं वापरता, काय पद्धतीने त्यांना कामाला लावता, त्याच्यावरूनच सगळं आहे. आणि आम्ही सिनेमातही म्हटले तसेप्रमाणे आपण सगळेच पावटे आहोत. काही उघड पावटे आहेत, काही गुप्त पावटे आहेत, तर काही सुशिक्षित पावटे आहेत, काही शिकलेले आहेत, काही अशिक्षित आहेत. पण आपण सगळेच मिळून आपल्यामध्ये पावटत्व आहे. हे जगच पावट्यांचं आहे बेसिकली. मला कास्टिंगबद्दल विचारायला आवडेल की दिग्गज कलाकार आहेत, त्याबरोबर न्यू कमर्स पण आहेत. तर हे कसं काय जुळून आलं? एकतर कास्टिंग असं आहे की जे काही सीझन्ड कलाकार असतात, जे रेग्युलर काम करतात, त्यांना मिळवणं हे तसं अवघड काम नाही आहे. याच्यासाठी की त्यांना कळत असतं की आपण कुठल्या सिनेमाला हो म्हणायचं आणि कुठल्याला नाही म्हणायचं. जर तुम्ही एक छान स्क्रिप्ट त्यांच्याकडे घेऊन गेली तर
तर ते म्हणतात की अरे हां हे आपण करायचं आहे, मग आता आपण जुळवूया. तर हे सगळे जे कलाकार आहेत जे अनेक वर्ष काम करतात, सीझन्ड कलाकार आहेत, तर त्यांना आम्ही अप्रोच झालो आणि बहुतेक सगळ्यांना ती गोष्ट आवडली. त्यांनी सांगितलं, त्यांनी तारखा दिल्या आणि ते सगळं जुळून आलं. जे नवीन कलाकार आहेत ते पण आम्ही ऑडिशन थ्रू घेतलेले आहेत. तेही सगळे उत्साही लोक आहेत. त्यांनाही ही कल्पना जी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती की आपण पूर्ण काळ या सगळ्या सीझन्ड कलाकारांच्या बरोबर काम करणार आहोत, तर आपल्यालाही एक वेगळ्या प्रकारे शिकायला मिळणार आहे. तर त्यांनीही खूप मनापासून या सगळ्याला साथ दिली आणि तसं एक टीमवर्क आहे हे आणि सगळ्यांनी खूप जास्त मेहनत याच्यामध्ये घेतलेली आहे. आमच्या अपेक्षा क्लिअर होत्या. आमचं प्री प्रोडक्शन ठरलेलं होतं. आम्ही त्यांना सांगितलं होतं की असं असं करायचं आहे आणि तसंच आम्ही ते घडवून आणलं. त्यामुळे दिसताना ते अवघड वाटतं, पण प्रत्यक्ष इतकं अवघड नाही आहे. ते तसं सोपं आहे, कारण अवघड जे काही आहे ते स्क्रिप्ट तयार करणे. ते एकदा ते नीट झालं आणि प्लॅनिंग हे पण अवघड आहे, की मग पुढच्या गोष्टी तशा सोप्या होतात. छान. सिन्स तुम्ही प्रोड्युसर्स पण आहात, तर टार्गेट ऑडियन्स काय असणार आहे आणि रिलीज कसा करायचा विचार? ह्याचा टार्गेट ऑडियन्स संपूर्ण मराठी ज्याला बोलता येतं, इवन मराठी ज्याला कळतं बोलता नाही आलं तरी, असं सगळा ऑडियन्स आहे. सर्व प्रकारचे लोक हा चित्रपट बघू शकतात. शाळेतल्या मुलांपासून ते सिनियर आजोबांपर्यंत हा सिनेमा बघू शकतात. ज्यांना काहीतरी हवं आहे सिनेमातनं, एक पॉझिटिव्ह गोष्ट हवी आहे, काहीतरी मेसेज हवा आहे, त्यांनाही तो मिळणार आहे. आणि ज्यांना नुसती धमाल करायची आहे, सिनेमा बघायचं आहे, करमणूक करून घ्यायची आहे, त्यांचीही ती होणार आहे. असं दोन्ही गोष्टी या सिनेमामध्ये आहे. तुम्ही ट्रेलर बघितलं तर त्याची झलक तुम्हाला मिळेल की सर्व प्रकारचा प्रेक्षक आम्हाला हवा आहे. सागर सर, प्रसाद सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.